शेतकऱ्यांनो, आता तुमच्या खात्यामध्ये आज जमा झाले 4,000 रुपये. हो, तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाले आज नमोचे. हे बघा, हप्ता उशिरा आला त्यामुळे तुम्हाला मोठी रक्कम देण्यात आली, जास्त पैसे आलेले आहेत. थेट 4,000 रुपये आलेले आहेत. आता कोणाकोणाला आज पैसे आले ते सांगतो मी तुम्हाला. तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला सांगतो पुढील किती तासात तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. कारण बाकीच्यांना आले, बाकीच्यांना अजून आलेले नाहीत, त्यामुळे पुढील किती तासात बाकीच्यांना मिळतील ते पण सांगतो. परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या शेतकरी भावांसाठी शेतकरी मोठ्या ताज्या बातम्या आजच्या आपण जाणून घेऊया. पहिले अत्यंत महत्त्वाच्या ताज्या बातम्या आहेत आणि सर्व ताज्या बातम्या शेतकरी भावांसाठीच आहेत. फक्त शेतकरी भावांसाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चला बघा, आता शेतकरी भावांनो, अत्यंत महत्त्वाच्या पहिले ताज्या बातम्या समजून घ्या. या आजच्या ताज्या बातम्या आहेत. आजच्या ताज्या बातम्या जाणून घ्या. हे बघा, मराठवाड्यात गेल्या 2 दिवसांपासून 15 व 16 ऑगस्ट मुसळधार पावसाचा जोर कायम असून 8ही जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले. अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. तर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कुठे? मराठवाड्यात. तर 15-16 तारखेपासून एवढा जबरदस्त पाऊस चालू आहे ना मराठवाड्यात की तिथे पिकांचं नुकसान झालं, गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे. नदी नाले तर दुथडी भरून गेलेले आहेत आणि 8 जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद देखील तिथे झालेली आहे. पुढे बघा, अजून महत्त्वाची माहिती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हे बघा, गारज मंडळात तब्बल 126 हे बघा 126.5 मिमी पावसाची नोंद झाली. वरुड, काजी, पिसादेवी, हर्सूल, सांवंगी आणि चौका तसेच वैजपूर तालुक्यातील गारज व लोणी येथे ढगफुटी सदृश्य पावसामुळे नद्या नाले जे आहेत ते ओसडून वाहिले. अनेक शिवारातील शेती पाण्याखाली गेली. बघा, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ही बातमी बघा. हे बघा काय झालेलं आहे, शेती पाण्याखाली गेली. एवढा पाऊस झाला तिथे छत्रपती संभाजीनगर इथे. पुढे बघा, महत्त्वाची बातमी अजून बीड जिल्ह्यात संदर्भात पण बातमी समोर आलेली आहे. बीड जिल्ह्यातील बघा 17 महसुली मंडळात अतिवृष्टी झाली आहे. केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण 90% भरले असून हे बघा, खबरदारीचा उपाय म्हणून 4 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून बघा 3494.28 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे 5 गावातील जे काही शेतजमिनींमध्ये पूर आला. बघा, तर काय झालेलं आहे बीड जिल्ह्यात, तर बीड जिल्ह्यात देखील जबरदस्त पाऊस झालेला आहे आणि मोठं नुकसान शेतीमध्येच होत आहे शेतकरी भावांना. तर बघा, 5 गावातील शेतजमिनीमध्ये पूर आलेला आहे आणि बीड जिल्ह्यातील ही मोठी बातमी होती. पुढे बघा, महत्त्वाची बातमी आहे नांदेड जिल्ह्यातून. नांदेड जिल्ह्यात देखील 27 मंडळात अतिवृष्टी झाली असून किनवट शहरात पावसाने हे बघा, किनवट शहर जे आहे नांदेड जिल्ह्यात, तर तिथे पावसाचे पाणी 700 घरात शिरले. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. बघा, नांदेड जिल्ह्यात काय झालं, 700 घरात डायरेक्ट पाणी शिरलं. एवढं मोठं तिथे नुकसान झालं आणि जे काही नागरिक आहेत ते सुरक्षित आहेत आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आलेलं आहे. पुढे बघा, महत्त्वाची बातमी आहे. पुढील बातमी बघा, तर विविध अपघातात शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. तर बघा, शेतात काम करताना वीज पडणे. आता शेतात काम करताना या घटना होऊ नये, परंतु जरी असं झालं, वीज पडली, त्यानंतर उंचावरून पडणे. ओके, शेतात काम करताना जरी वीज पडली किंवा उंचावरून जरी पडले, विषबाधा जरी झाली, पाण्यात बुडणे किंवा सर्पदंश यासारखे नैसर्गिक व आकस्मिक कारणांमुळे 19 एप्रिल 2023 ते मार्च 2025 या कालावधीत 34 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आता मदतीसाठी कृषी विभागाकडे अर्ज दाखल केले होते. ओके, तर अर्ज देखील दाखल केले होते, परंतु त्याबद्दल काय झालं आता समजून घ्या. हे बघा, 18 कुटुंबियांना मदतीचा हात मिळाला आहे. या अर्जांपैकी 18 शेतकऱ्यांचे वारस पात्र ठरले असून त्यांना
मिळून 31 लाख रुपयाची मदत देण्यात आली आहे. तर 2 अर्ज अपात्र ठरले आहेत. बाकी अर्ज अपात्र ठरले, परंतु जे काही पात्र ठरलेले आहेत त्यांना 31 लाख रुपयाची मदत इथे मिळालेली आहे. बघा त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी बघा. सर्व बातम्या महत्त्वाच्या आहेत शेतकरी भावांसाठी. आज रोजीच्या या बातम्या आहेत बघा. ऑगस्ट महिन्यात उत्तर तालुक्यातील सर्वच 5 दक्षिण सोलापूर तालुक्यातील हे बघा बोरामणे, मुस्ती व अक्कलकोट तालुक्यातील कणी मंडळात अतिवृष्टी झाली आहे. ओके, या मंडळातील जे काही पीक नुकसानीचे अहवाल आहेत ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना मागणी केली आहे. जे काही पीक नुकसानीचे अहवाल आहेत ते आता जिल्हा अधीक्षक अधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना मागणी केली आहे. ओके, उत्तर तालुक्यात 14,000 हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाने कळवली आहे. आणि जे पण नुकसान झालेलं आहे तर 14 हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आता तालुका कृषी कार्यालयाने कळवलेली आहे. तर बघा प्रत्यक्षात पीक नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर शेतकरी संख्या, पीक हेक्टर व पिकांची नावे स्पष्ट होणार आहेत. ओके, तर ही बातमी महत्त्वाची होती. आता पुढे बघा महत्त्वाची बातमी आहे शेतकरी भावांसाठी. हे बघा, हमी भावापेक्षा कमी असला तरी सोयाबीनला वर्षभरातील उच्चांकी 4,700 रुपये क्विंटल दर सध्या बाजारात समित्यांमध्ये मिळत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांजवळ सोयाबीन आता शिल्लक नाही, त्यामुळे दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांना नव्हे तर व्यापाऱ्यांनाच होत आहे. यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीन सप्टेंबर अखेरपासून सुरू होणार आहे. यंदा 5,328 रुपये हमीभावाचा फायदा शासन खरेदीमध्ये शेतकऱ्यांना होणार आहे. बघा तर बघा पुढे सप्टेंबर अखेरपासून सोयाबीनचा भाव यंदा 5,328 रुपये हमीभावाचा फायदा डायरेक्ट शासन खरेदीमध्ये शेतकऱ्यांना होणार आहे. ही देखील महत्त्वाची बातमी होती. तर बघा या काही महत्त्वाच्या बातम्या त्या शेतकरी भावांसाठी त्या बातम्या आपण बघितल्या. आणि मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं नमोदचा हप्ता आला म्हणून. तर नमोदचा हप्ता अजून कोणत्याच भावांना मिळालेला नाही. हो, पैसे आले, PM किसानचे पैसे आले तुम्हाला 2,000 रुपये जे आहे तेच सांगतो. तुमच्यासाठी महत्त्वाच्या बातम्या मी घेऊन आलेलो होतो. आणि नमोदचा हप्ता जो आहे तो देखील तुम्हाला 2,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे याच महिन्यात तुम्हाला 4,000 रुपये मिळणार आहेत शेतकरी भावांनो. म्हणजे तुम्हाला PM किसानचे 2,000 रुपये मिळालेले आहेत. आता राहिले नमोचे 2,000 रुपये. जे नमोचे 2,000 रुपये राहिलेले आहेत ते तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात याच महिन्यात कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये अजून 2,000 रुपये येतील, नमोचे येणार आहेत. नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे थोडी अजून प्रतीक्षा करा, पैसे तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे जमा होतील शेतकरी भावांनो. तर आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता. आज आपण या व्हिडिओमध्ये आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या शेतकरी भावांसाठी महत्त्वाच्या बातम्या होत्या, आजच्या ज्या काही बातम्या होत्या त्या सर्व बातम्या मी तुम्हाला सांगितल्या. चला या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये शेतकरी बातम्यांमध्ये. धन्यवाद.